रेणापूर तालुक्यात आसमानी संकट, वादळी वाऱ्यासह गारपीटचा कहर. गहू, ज्वारी भुईसपाट तर हरभरा भिजला. घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर. जीवनावश्यक वस्तू भिजत पडल्या. रेणापूर तालुक्यातील खरोळा, रेणापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट तर मोरवड, भोकरंबासह तालुक्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या रब्बीच्या पिकासह आंबा, द्राक्ष, केळी फळ बागेचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं आहे. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नगदी समजले जाणारे पीक सोयाबीन काढून ठेवलेले ढीग पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. या संकटातून कसेबसे सावरत पुन्हा खंबीरपणे उभे राहून रब्बीची पेरणी केली. दिवस रात्र करून पिके जगवली. सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेला गहू आडवा झाला आहे. ज्वारी राखणीला आली असताना भुईसपाट झाली आहे. हरभरा काढून रानावर आहे, तो भिजला आहे. ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊसाने भरलेली वाहने फडात अडकली आहेत, तर ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूर रानावर झोपड्या घालून राहत होती. अचानक आलेल्या पावसाने जीवनावश्यक वस्तू भिजल्याने रात्री काय खावे हा प्रश्न आहे. भोकरंबा गावात घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे. झाडे पडल्याने, विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित आहे. तर पानगाव परिसरातील या अवकाळी पाऊस व वादळी वारा आणि गारपीटने कहर केला आहे.